टेट 2025 मित्रांनो तुमची 4 ते 5 दिवसात येऊन टेपलेली मित्रांनो. तर अशा वेळेला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की आम्ही शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टीवर आम्ही फोकस केला पाहिजे, अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही मित्रांनो डेव्हलप केल्या पाहिजे, अशा सर्व गोष्टींवरती मित्रांनो चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या 6 गोष्टींवरती काम करायचंय. जो विद्यार्थी येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या 6 गोष्टींवरती काम करेल त्या मुलाचा निकाल तुफान असणार मित्रांनो. पहिली गोष्ट बघा, रिव्हिजन. लक्षात घ्या, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिला मुद्दा रिव्हिजन करायची. जे जे तुम्ही मित्रांनो वाचलेले बघा, तो सिलेबस तुम्ही रीड केलेला आहे त्याची प्रॉपर रिव्हिजन होणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. कारण लक्षात घ्या मित्रांनो, 99% मुलं नापास होण्याचे कारण असतं की ते शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रिव्हिजन करत नाही. ओके. आणि दुसरं एक कारण सांगतो मित्रांनो, खूप चांगला अभ्यास केलेला असतो पण तो अभ्यास त्यांना प्रत्यक्ष एक्झाम मध्ये त्यांना मित्रांनो परफॉर्मन्स करता येते, पेपर सोडवता येते, भरपूर सारे प्रॉब्लेम मित्रांनो येत असतात. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही मित्रांनो पाळल्या तर तुम्हाला त्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागणार आहे. तर पहिली गोष्ट रिव्हिजन वरती फोकस करायचंय. दुसरा मुद्दा बघा, नवीन काही जास्त वाचायचं नाही. बघा, आता माझा हे वाचायचं राहिलंय, ते वाचायचं राहिलंय, ठीक आहे, राहून गेलं असेल तर राहू द्या, आता लोड घेऊ नका. त्याच्यामुळे होईल काय माहितीये का, जो अभ्यास तुम्ही केलाय तो पण तुमचा लक्षात राहणार नाही, कारण की त्याला रिव्हिजन होणं फार महत्वाचं आहे. नवीन जास्त याच्यामध्ये खोलात जाऊ नका, जे राहील असेल राहू द्या, काही फरक पडत नाही. आता मात्र पुढच्या गोष्टीवर तुम्हाला फोकस ठेवायचंय. आता तिसरी गोष्ट बघा, सराव पेपर सोडवले पाहिजेत का, तर हो. तर सराव पेपर सोडवल्यामुळे होईल काय माहितीये का, पेपर सोडवताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात, कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागते, या गोष्टीची जाणीव तुम्हाला पेपरच्या अगोदर माहित पडली तर तुम्हाला पेपरला त्या गोष्टी टाळण्याचा चान्स आहे मित्रांनो. जर तुम्ही फायनल पेपरला प्रॉब्लेम आले तर ते प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे नाहीये, परंतु त्याच्या अगोदर जर तुम्हाला ते प्रॉब्लेम आले तर त्याला सोल्युशन तुमच्याकडे मित्रांनो अवेलेबल आहे. आता भरपूर सारे विद्यार्थी असतात की त्यांना मित्रांनो होतं काय, 120 मिनिटांमध्ये 200 क्वेश्चन सॉल्व्ह करता येते, म्हणजे टायमिंगचं मॅनेजमेंट त्यांना जमत नाही, पेपर सॉल्व्ह कसं करावं हेच त्यांना जमत नाही. मग ते फायनल पेपर नापास होतात, मग पुढच्या वर्षी पुन्हा तयारी करतात आणि मग या सगळ्या गोष्टी मग होतं काय, आपलं वर्ष वाया जातं, पैसा वाया जातो, सगळ्या काही गोष्टी तुमच्या वाया जातात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बघा, पेपर सॉल्व्ह करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट, पेपर सॉल्विंग मेथड. पेपर सॉल्विंग मेथड म्हणजे काय असते मित्रांनो, बघा, पेपर सॉल्व्ह करताना आपण कोणता क्वेश्चन स्किप केला पाहिजे, कोणता क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे, याचं अनालिसिस तुम्हाला मित्रांनो अगोदरच करून ठेवा. लक्षात घ्या, म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला कळलं पाहिजे की याला आपल्याला स्किप करायचंय किंवा सॉल्व्ह करायचं. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, एक्झाम तुम्हाला किती येतं याची नाहीये, तुम्ही किती मार्क मिळवतात याची एक्झाम आहे. लक्षात घ्या, एका मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा की एका मिनिटात 2 प्रश्न सोडवायचे, ह्याला म्हणतो आपण स्किप अँड सॉल्विंग मेथड. ओके. दुसरी गोष्ट बघा मित्रांनो, पेपरचं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. 120 मिनिटांमध्ये मिक्स क्वेश्चन असतात, तेव्हा कशा प्रकारे तुमचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, स्पीड तुमचा कोणत्या लेवलला असला पाहिजे, कोणते क्वेश्चन नंतर सोडले पाहिजे, ह्या गोष्टीवर सध्या मित्रांनो तुम्ही काय करा, काम करा. दुसरी गोष्ट बघा, लॉजिक डेव्हलपमेंट वरती भर द्या. प्रत्यक्ष मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 100% अभ्यास हा कोणाचाही पूर्ण होते आणि तुम्हाला सांगतो एक्झाम पुढच्या वर्षी घेतली तरी सुद्धा मित्रांनो हा अभ्यास तुमचा पूर्ण होणार नाही. अभ्यास हा शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत मित्रांनो चालत असतो, तो कधीच पूर्ण होत नाही मित्रांनो. मग असे प्रश्न पेपरमध्ये कधी कधी असतात की ज्यांचं उत्तर आपल्याला माहित नसतं, अननोन असतात. अशा सगळ्या प्रश्नांवरती मित्रांनो बघा आपल्याला काय करावं लागतं, लॉजिक डेव्हलप करावं लागतं. त्या प्रश्नांची सुद्धा आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचावं लागतं. तर काही विद्यार्थी काय टुक्के मारतात, गोळ्या मारतात, ठीक आहे, पण त्याला मी सांगेल, तुम्हाला रिकमेंड केले की लॉजिक डेव्हलप करा. लॉजिकने तुमचे 5, 10, 15, 20, 50 मार्क वाढू शकतात. या 6 गोष्टीवर जर का मित्र तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं तर तुमचा स्कोर वाढू शकतोय. या सगळ्या गोष्टीवर बघा, जर तुम्ही स्वतःहून काम करत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला असेल मित्रांनो, या 6 गोष्टीवरती बघा एक रामबाण उपाय, इग्नाइटची बघा संजीवनी म्हणे मित्रांनो तुम्हाला मी सांगेल की हे अंतिम प्रहार सेशन सगळ्या मुलांनी बघा. कारण याच्यामध्ये आपण काय करतो, पूर्णपणे सगळ्या विषयांची महा रिव्हिजन देखील तुमची करून घेत असतो. आणि मी तुम्हाला बोललो मित्रांनो पहा की आजचा एक कोर्स आहे बघा, एमसीक्यू टिप्स टेक्निक. हा कोर्स याच गोष्टीवरती काम करतो. याच्यामध्ये 3 सेगमेंट मी कंप्लीट करतो. एक म्हणजे जे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये सोडवता येत नाही अशा प्रश्नांना लॉजिक कसे डेव्हलप करायचे, लॉजिक लावायचे कसे, स्कोर वाढवायचा कसा, अशा टेक्निक मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये सांगतो. दुसरं, पेपर सॉल्व्ह करण्याची स्किप अँड सॉल्व्ह नावाची एक मेथड तुम्हाला याच्यामध्ये सांगत असतो. त्या मेथडचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये
क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात आणि तुमचा स्कोर सेट करू शकतात. दुसरं, पेपरचं टाइम मॅनेजमेंट. आणि बघा, रिझनिंग, मॅथ, इंग्लिश यासारखे अवघड विषयांना मी तुम्हाला भरपूर लॉजिकचे फंडे सुद्धा या कोर्समध्ये शिकवत असतो, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो, आज जरी एखाद्या मुलाचा स्कोर हा 200 पैकी 90 येत असेल, त्या मुलाला 175 पर्यंत घेऊन जाण्याची पॉवर या कोर्समध्ये मी तुम्हाला जनरेट करतो, तुम्हाला आत्मविश्वास देत असतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगत असतो आणि सगळ्यांना सांगतो, हे आपले इग्नाइट अकॅडमीचे महा रिव्हिजन सेशन, अंतिम प्रहार सेशन, हे नवीन शेड्यूल तुमचे मित्रांनो 21 मे, 22 मे, 23 मे, 24 मे, 25 मे, 26 मे, 27 मे, पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला इग्नाइटची सगळी टीम मित्रांनो मार्गदर्शन करणार आहे. ओके, तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या लोकांना कसा वाटला, काय वाटला, नक्की मला हे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, भेटूयात पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.